हा सूर्य कुठला अमळनेरचा आहे ना, म्हणजे इथे खूप गरमी असते असं म्हणतात, म्हणून मग सूर्य दाखवते आणि जाणवते खूप गरम आहे. आपण आलोय मंगळ ग्रहाच्या मंदिरात. इथे मंगळ ग्रहाचं मंदिर आहे, अमळनेरला आलो आपण. किती सुंदर. ते मोफत चप्पल ठेवायचं आहे. हा, हे आम्ही चप्पला ठेवतोय. मंगळवारी मला वाटतं जास्त गर्दी असते ना. हा, मग हे सगळं आपल्याला काय घ्यायचं असेल तर घेऊया. काय आहे इथे? इथे आहे ना ग, आपल्याला इथे घ्यायचं आहे ना ताट. मला वाटतं पूजेचं सामान जे घ्यायचं आहे ना ते तिकडे नाहीये. या दादांकडून आम्ही हे घेतलंय. 2 नारळाचं काय म्हटले तुम्ही वैशिष्ट्य? एक मंदिरात छान होणार, एक प्रसाद तुम्हाला भेटेल. अच्छा, म्हणून प्रसाद म्हणून भेटेल असं. आणि हे याचं मग 1 नारळ सगळं छान. आणि गुळ आणि हे का देतात? गुड आणि एक महत्व आहे देवाचे. त्याची देवाचं महत्व आहे. प्रिय आहे ते देवाचे. हा. आपल्याला समोसा कचोरी आवडतं. अच्छा, लाल वस्तू अर्पण करायची म्हणून लाल का. गुळाची जिलेबी आणि मसुदाची वरण असते. अच्छा अच्छा. हा, महाप्रसाद जे तुम्ही तिकडे देता ते दान तिकडे घ्या. अच्छा अच्छा अच्छा. हे दान आहे म्हणून मग मंगळ ग्रहाला हे. माल येत नाही आपल्याला. आणि ओके हे ओके. पण मला वाटतं तांब्याचं दिवा पण दान हो, करतात ना तांबे. काहीतरी. ते दोन अच्छा अच्छा, धोंड्याच्या महिन्यामध्ये, आता नाही. मी आणलं तर दान केलं तरी चालेल ना. चालेल. आम्ही हे ताट घेतलंय आता आणि आता मंदिरात चाललोय. हे गुळ आहे आणि ही मसूरची डाळ, हे अर्पण करायचं आहे. आणि हे मंगळग्रहाचं आहे म्हणून मग या लाल वरची. हो हो हे माझं YouTube चॅनल आहे घर परिवार, त्यावर मग मी तुमचं टाकेल ना, तुम्ही माहिती सांगितलेली. घालू दे. हिने घेतलं ताट, हिने पण घेतलं ताट, रुपालीने पण घेतलंय ताट आणि आता मी पण. हा, आणि मग आता चाललोय आम्ही परत मंदिराकडे. ह्या पोचल्या पण तिकडे. ह्यांनी पण ताटं घेतले, तर आम्ही सगळ्या जणी ताटं घेऊन चाललोय. हे मंदिर, मंदिराकडे जातात. ग्रहादीन जगती पुत्र मानवाचा. अच्छा, ग्रहादीन आहे जगती पुत्र मानवाचा. मंगळ ग्रह अमळनेर या मंदिरात आलोय आम्ही. इथून असं आता पुढे जायचंय. मस्त सुंदर मंदिर आहे. आणि इथे मंदिराकडे जाण्याचं. हो, छान आहे बघ ना. इथूनच जाऊया ना. हे ना इथून ना. हा, सगळी झाडं पण आहेत बघ, मस्त. वाव, मस्तच आहे. छान आहे मंदिर बघ ना. ते तिथे बघ कृष्णाचं. हो बघ ना, तुळसाई मंदिर. इथे पण मंदिरात कसं आहे बघ. हो बघ ना. आणि आरती होईना. आताच आरती झाली वाटतं. आत्ताच आरती झाली म्हणजे.
चालूच होतं ना ते आरतीच होती ऐकायला मिळाली ना आपल्याला. हे काय ना काढू का? चालूच तिकडे लाल लावलं का? तसं काही नाही. हो सुंदर मंदिर प्रदक्षिण असं सुंदर असं मंदिर आहे हे. मंगळ ग्रहाचं कुठेच मंदिर नाही आहे आपल्या भारतामध्ये, ते इथे मंदिर आहे है ना. हे सगळं मंदिराचं इतकं सुंदर असं मंदिर आहे. हां, आणि ते गार्डन पण किती सुंदर आहे. हां हां, इकडे पूजा करतात. दर्शन केलं, चाललं इथे. हे नवकार, हा हे इथे पण छान आहे बा. मंगळ ग्रह, भैरवी माता आणि कालभैरव. अंगारकाय नमः. ओम अम अंगारकाय नमः. ही आरती मी केली होती अशी पोळ्याची आमची, पण असं काही नाही. चांगली मंगल ग्रहाची आरती. आणि आठ दिवस माझा टू व्हीलरचा ऍक्सिडेंट आईने काढायला लावला मला. ओके त्यांना विचारलं मी, ते म्हणे तुम्ही काढू शकता, पण तुम्ही अध्यक्षांना विचारा. हा, आम्ही सांगू नाही शकत. तुझी चांगली येईल. हॅलो छोडू. हो, मग म्हणूनच आम्ही कमळ लावलेत बना. हो, फोटो काढून घेऊ. हे मंदिर कसं आहे काय. अरे अशाच उभ्या राहा ना, अशाच उभ्या राहा. कुठे आहे, कुठे आहे? जोडी दिसली ना? नाही, एकच दिसलं. भारद्वाज पक्षी. अच्छा, अरिहंत आणि हा हा, म्हणून मग हा. हे टाकलेलं आहे. हो, हे टाकलेलं आहे ना. मस्तच आहे, छानच आहे मंदिर. ओ मा, ए आता बघा नाही, आम्ही सगळ्या जणी दर्शन घेऊन आता निघालोय. छान मंगळग्रहाचं दर्शन झालं, आता निघतोय आम्ही. छान, खूप सुंदर असं आहे मंदिर. जेव्हा पोचलो तेव्हा आरती चालूच होती. मग आम्ही तिथेच मंगळ ग्रहाच्या इथेच मंगळ ग्रह सेवा संस्था असं आहे ते, तर तिथे आम्ही आमच्यासाठी रूम बुक केला आणि मग आम्ही तिथे थांबलो. आणि सकाळीच 7 वाजता आरती होती. सकाळीच उठलो आणि मग आरतीला गेलो. सकाळी सकाळी असे छान प्रसन्न वाटत होतं. आणि तिथे दाक्षिणात्य शिल्पशैलीतील काळ्या पाषाणातील विश्वातील एकमेव अशी श्री भूमिमातेची मूर्ती होती. बाजूलाच अशी त्यांची ही भूमिमातेची मूर्ती होती. आणि दाक्षिणात्य शिल्पशैलीतील काळ्या पाषाणाची श्री पंचमुखी मारुतीचं मंदिर होतं. असं सुंदर अशी पाषाणाच्या त्या मूर्त्या होत्या ना, खूपच सुंदर अशा. आणि मग पुढे जाऊन मग मंगळ ग्रहाची पंचधातूची उत्सव मूर्ती आहे. आणि मग गणेशपुरीचे श्री नित्यानंद स्वामी त्यांची प्रतिमा आहे तिथे.
स्वतंत्र अभिषेक म्हणजे करण्यासाठी खास असा हॉल आहे, तिथे अभिषेक केला जातो. पौर्णिमेला मंगलदेव ग्रह मंदिरात होणारा गायत्री महायज्ञ होतो तिथे. आणि संस्थेचं इतकं सुंदर आहे ना की संस्थेतले सगळे जे तिथे लोक होते ना, संस्थेमध्ये काम करणारे, ते अगदी छान चप्पल ठेवण्याची व्यवस्थापासून ते आतमध्ये गेल्यावर व्यवस्थित आतमध्ये गेलं की छान टिळा लावतात. एक जण जो चंदनाचा लावतो, मग कुंकवाचा लावतो, अशी छान अशी तिथे मग एक माहितीपत्र दिलं जातं. म्हणजे सेवेकरी इतके सुंदर उत्कृष्ट काम करतात तिथे आणि खूप छान अशी सोय आहे. आणि रूममध्ये पण असं छानच सोय होतं. आम्ही सगळ्या मैत्रिणीच गेलेलो होतो. खूप छान अशी सोय होती तिथे. याची हे पण छानच आहे. आणि मग तिथे छान अशी गणेशाची मूर्ती, परत तुम्हाला म्हटलं ना अनघामाता आणि दत्तांची मूर्ती होती. कालभैरवांची आणि भैरवी आई माताची मूर्ती होती. खूपच सुंदर असं होतं. आणि आम्ही नंतर मग पुढे मालेगावला खंडोबाच्या मंदिरात पण गेलो होतो, चंदनपुरीला. तर असं मंगळ ग्रहावरचं मंदिर आम्ही बघितलं आणि खूपच तृप्त झालं आणि खूपच सुंदर होतं. असं आरती ऐकून तर मन अगदी तृप्त झालं, खूप सुंदर झालं. आणि मग आम्ही तसंच मग आमच्या मैत्रिणीचं, सोसायटीच्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं म्हणून आम्ही खास धुळ्याला गेलो होतो. आम्ही बघा लग्न करून झालं, लग्नाला पण जाऊन आलो मैत्रिणीच्या मुलाचं. आणि मग मंगळग्रहाचं दर्शन पण घेतलं आम्ही. आणि मग आम्ही आता मालेगावच्या इथे आलो आहे चंदनपुरीमध्ये आपल्या खंडेराय धनगराचं रूप घेऊन इथं होते की नाही, आणि बानाईचं माहेर, तिथे आलो आहे आम्ही खंडोबाच्या देवळामध्ये. तर छान असं रस्त्याने बघा सगळे विकणारे बसलेत. भंडारा, तळी भंडारा, टाक आहेत देवाचे. असं आम्ही इथे घेतलं तळी भंडाराचं साहित्य सगळं. हो हो हो, म्हणजे तुझं तिथे पोचायच्या आधी. हे बघा सुंदर असं. इकडे आहे का? हे बांधकाम चालू आहे वाटतं ना. मंदिर आहे चंदनपुरी, बानाईचं माहेर, खंडेराय महाराजांचं. हे मंदिर, आहा बापरे, एवढं गोल गोल फिरून जायचंय म्हणजे एवढी गर्दी असते. म्हणजे मल्हारीला चालू. एकोट एकोट, जय मल्हार, सदानंदाचा एकोट, सदानंदीचा उदो 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 उदो. हा, जय मल्हार, जय. वा वा वा, किती छान, मस्त. हा ना हा ना, छान बरं का. देवा, तुझ्या जेजुरीला आलो नाही ना आम्ही किती वर्ष, म्हणून आता आलो. मग नंतर येऊ. चंदनपुरीला आलो है ना. बोलवलं हां, झालं आणि आलो. हो ना हो ना. छान मंदिरात अगदी सुंदर दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही छान असं बाहेर आल्यावर तळी भंडारा केला. खूप छान त्या माणसाने तळी भंडारा केला. आपण खंडेरायांची तळी भरतो ना तशी तळी भरली छान अशी. इतका आनंद झाला ना, खूप
खूप खूप आनंद झाला आणि इतकं बरं वाटलं ना मनाला, असं समाधान असं वाटलं आल्याचं काहीतरी. असं लावा लावा कंबळे ठेवा खाली. अशी आम्ही मस्त अशी आरती भरून घेतली भंडाऱ्यात, तळी भरून घेतली भंडाऱ्याची आणि खोबऱ्याची. वाटी कोणाची अंगावर शाल सदैव लाल माळेस सुंदरी आरती करी देव माळी नाना परी खोबऱ्याचा गुडका भंडाऱ्याचा भडका सदानंदाचा एको महाराज की जय, माळसा सुंदरी की जय, बानाई आई की जय. आता आम्ही बघा कुठे गेलो. पहिल्यांदा आम्ही मंगलग्रहच्या मंदिरात गेलो, मग मैत्रिणीच्या मुलाचं लग्न लावून आलो, हळदीला गेलो, लग्नाला गेलो. मग नंतर आम्ही मालेगावमध्ये चंदनपुरामध्ये पानाईचं दर्शन घेतलं, खंडेरायांचं दर्शन घेतलं, माळसाईचं दर्शन घेतलं. आधी आम्ही सुखरूप आमच्या घरी आलो. आमचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? छान वाटला का? तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय अंबे.